आजपासून जीएसटीचे नवीन दर लागू झालेत, त्यामुळे अशा बऱ्याचशा आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तू आहेत ज्या स्वस्त होत आहेत। 12% आणि 28% हे मधले स्लॅब रद्द करून फक्त 5% आणि 18% असे दोन स्लॅब अर्थमंत्र्यांनी कायम ठेवलेत। याचाच आपल्या सगळ्यांना खूप फायदा होणार आहे असं बोललं जातंय। ते कसं तर आता आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तू जसं की साबण, शॅम्पू, टूथपेस्ट यांचा जीएसटी थेट 18%वरून 5%वर आणला गेलाय। एवढंच नाही तर टीव्ही, फ्रीज, एसी यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर देखील जीएसटी 18%वर आणण्यात आलाय, जे याआधी 28% होतं। आपल्याला लागणाऱ्या औषधांबरोबरच वैद्यकीय उपचाराचा जीएसटी दर देखील 12 ते 18%वरून थेट 5 आणि 0%वर आणला गेलाय। त्यामुळे औषध देखील खूप परवडणार आहे। आता शाळेतल्या मुलांनाही याचा फायदा होणार आहे, कारण पेन्सिल, कंपास पेटी किंवा नोटबुक अशा या सर्रास लागणाऱ्या गोष्टी पण 5 किंवा 0%वर आणल्या गेल्या। त्याचबरोबर ऑटोमोबाईल, सगळ्यांचेच आवडते डेअरी प्रॉडक्ट्स आणि पॅकेज फूड पण स्वस्त झाले। आता यासोबतच काही गोष्टी महाग पण होणार आहेत। त्या कोणत्या तर आलिशान कार्स, दारू, पान मसाला, तंबाखू, फास्ट फूड्स आणि कोल्ड ड्रिंक्स, म्हणजे जे खरंच लागतं ते स्वस्त आणि जे नसल्याशिवाय सुद्धा चालू शकतं ते महाग। पण हे बदल तुमच्या खिशाला कितपत सूट देतील, तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।